पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून बोटा या गावापासून 8 कि.मी. व घारगाव पासून 7 कि.मी. अंतर आहे. सदरचा रस्ता डांबरीकरण व्हावा ही ग्रामस्थांची मागणी व या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांनी पूर्ण केली आहे. दत्तभक्तांना श्री क्षेत्र अकलापूरकडे येण्यास रस्त्याची अडचण नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी. बस येतात. 7 ते 8 हजारांचा जनसमुदाय दर गुरुवारी आरतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून अनेक दत्तभक्त व काही पदाधिकारी, अधिकारी नेहमी दर्शनास येतात. कळशी मंदिराचा कलश सोन्याचा असावा म्हणून काही माताभगिनींनी देणगी रूपाने सोने दिलं आणि जवळजवळ 51 तोळ सोनं जमा झालं. मुंबई येथील कारगिर यांनी अल्पदरात सुवर्णकलश तयार करून दिला आणि 29 नोव्हेंबर 2003 रोजीच्या मुहूर्तावर पु. गगनगिरी महाराज यांचे शुभहस्ते अनेक दत्तभक्त यांच्या सहकार्याने अनेक आमदार व खासदार व अधिकारी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यतो असा कलश सोहळा कार्यक्रम पार पाडला. पु. गगनगिरी महाराज यांनी या ठिकाणी सर्व भक्तांना दिलेला संदेश हा महत्त्वाचा संदेश व जीवनाचा उद्धार करणारा संदेश आहे. पु. गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज दत्तभक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे. अनेक दत्तभक्त मंडळी देणगी व अन्नदान मोठ्या भक्तिभावाने करतात. ज्या टेकडीमध्ये श्रीदत्त स्वयंभू प्रकट झाले त्या अनुसया टेकडीवर ग्रामस्थांनी मंदिरे बांधले असून लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शनास येतात. या परिसराचा व मंदिराचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांनी पब्लिक ट्रस्ट स्थापन केला आहे. सर्व विश्वास मंडळ चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळतात. दत्तभक्तांची भक्ती पाहून यापुढील काळात भक्तनिवास व उद्यान बनवायच्या मंडळाचा मनोदय आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. दर गुरुवारी व पौर्णिमेस आरती बरोबर होमहवन व यज्ञ अशा प्रकारचे विधी होतात. झपाट्याने झालेला कायापालट पाहून अनेक दत्तभक्त आश्चर्य व्यक्त करतात. श्रद्धेने येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. अनेक भक्तांच्या जीवनात कायापालट झालेला आहे. मंदिराजवळ पाणी नव्हते. गावातून पाण्याची सोय केली होती, परंतु ती अपुरी पडत होती. काही भक्तांना साक्षात्कार झाला. 1 ते 50 रुपया दिसला आणि त्यांनी सांगितले वर धन आहे, तिथे खाली सुद्धा धन आहे. त्यांनी स्वखर्चाने बोळा घेऊन दिला. उंच माळरानावर बोरला भरपूर पाणी आहे. हा दत्त प्रभूंचा साक्षात्कार आहे. एका भक्ताने पाणी साठवण्यासाठी भव्य अशी पाण्याची टाकी स्वखर्चाने बांधून दिली आहे. काही दिवसात या ठिकाणी वेगळे अशा प्रकारचे भक्तिमय वातावरण आपणास पाहावयास मिळेल. मुंबई, पुणे येथून काही भक्त श्रद्धेने दर गुरुवारी येतात व होमहवन करतात. मंदिराच्या सभा मंडप प्रवेशद्वाराजवळ कल्पवृक्ष औदुंबर आपोआप तयार झालेला आपणास पाहावयास मिळेल. औदुंबर हा वृक्ष युगायुगापासून पवित्र मानला जातो. पूर्वी नृसिंह अवतारात विष्णूने हिरण्यकश्यपू राक्षसाला मारले तेव्हा त्याने आपल्या नखांनी त्या राक्षसाने पोट विदारण केले. त्या दैत्याच्या पोटात विष होते. त्या विषाने नृसिंहांच्या हाताच्या बोटांची व नखांची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणली तेव्हा त्या फळात नखे रोवून नृसिंहाचा दाह शांत झाला. त्यामुळे नृसिंहाने व लक्ष्मीने औदुंबर वृक्षाला वर दिला की तुला नेहमी फळे येतील. तुला कल्पवृक्ष म्हणतील. जे त्यांना पूज्य मानून तुझी भक्ती सेवा करतील त्यांच्या इच्छा पूर्णही होतील. तुझ्या दर्शनाने व स्पर्शाने उग्रविष शांत होईल व मनुष्य पापमुक्त होईल. तुझ्या छायेत बसून जे जप करतील त्यांना लाभ होईल. मंदिराचे काम चालू असताना हे काम लोकवर्गणीतून झालेले आहे. बोटा ते अकलापूर रस्त्याचे काम चालू होते. या कामाचे ठेकेदार यांनाही अनुभूती आली. या ठिकाणचे दैवत स्वयंभू आहे याची कल्पना आल्याने मोठी देणगी देऊन काम स्वनिधीतून केले. देणगीच नाही तर त्यांनी अन्नदानही केले. आज प्रत्येक गुरुवारी अनेक श्रद्धालू दर्शनास येतात. जुन्नर तालुक्यातील अनेक गावचे रहिवाशी व अनेक दत्तभक्तांना येथे साक्षात्कार झाला. अनेकांना महाराजांनी दर्शन दिले. त्यांनी मंदिरात चांदीच्या पादुका बसविल्या आहेत. सभामंडपाचे ठेकेदार यांना काम चालू असताना दर्शन मिळाले. त्यांनी आपले स्वतःचे पैसे खर्च करून सभामंडपाच्या कामास मोठा हातभार लावला आहे. गावातील अनेक तरुण वाईट मार्गावर होते. त्यांच्या भावनेत बदल घडला. आज त्यांच्या प्रापंचिक जीवनात आनंदाचे वातावरण आहे. ही सर्व दत्तमहाराज यांची कृपा प्रसादाचे फळ. दत्तभक्तांनी येथे अवश्य दर्शनास यावे. श्रीचरणी नतमस्तक होऊन प्रासादिक आशीर्वाद घ्यावे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.